आपल्या धर्मामध्ये नियोगशास्त्राला सुद्धा, नियोगाला फार महत्त्व आहे शास्त्रामध्ये. जर बाईला आई व्हावं असं वाटत असेल आणि तिने तशी इच्छा व्यक्त केली तर द्यावंच लागेल. तर तिला आई करावं लागतं. कारण नियम. निसर्ग, आपण निसर्गाचे पूजक पण आहोत आणि निसर्गाचंच अपत्य आहे. आणि बाय डिफॉल्ट बाईला गर्भाशय मिळाला आहे, तिची ती इच्छा होणारच आहे. फक्त आपल्याकडे ठीक आहे सामाजिक सभ्यता आणि काही नियम जगण्यासाठीचे, उत्तम समाज, आदर्श समाज निर्मितीचे जे काही नियम होते त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण म्हणून तिची सेक्शुअल डिझायर किंवा आई होण्याची इच्छा ती अजिबात अनैसर्गिक नाही आहे, किंवा ती काय म्हणतात अवैध पण नाही आहे, ती अनिती नाही आहे, तिला होणारच आहे. अहो तिच्या म्हणजे आपण जर सायन्सचा पण अभ्यास केला, बायोलॉजी, जेव्हा मेन्सेस सुरू होतात ना त्याच्यानंतर तिला हळूहळू हळूहळू आई व्हावं असं वाटतं. आणि आता जर एज खूप उशिरा झाला आहे की आपण आता विचार करतो की सेटल होऊन जाऊ, हे करू ते करू, पण हळूहळू हळूहळू तिच्यातले जे फॉलिकल्स आहेत, हां, पण ते फॉलिकल्स पण दर मेन्सेस पुन्हा कमी होत जातात ना, जे रिप्रोडक्टिव्ह आहे. जे पहिलेची मुलं अगदी लहानपणी सुद्धा तिने कन्सिव्ह केलं ना तरी हेल्दी राहायची. आता काय होतं, आता लेट मॅरेज, लेट कन्सेप्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये चेक करू शकतात. म्हणजे आपला पॉडकास्ट जे कोणी डॉक्टर ऐकत असतील ते पण अग्री करतील. हळूहळू हळूहळू कमी होतं. मग IVF सेंटर्समध्ये जावं लागतं है ना. असा सगळा तो मोठा प्रवास आहे. त्यामुळे तिला योग्य वेळी आई होऊ द्यावं, तिच्या इच्छेने आई होऊ द्यावं. फक्त हे आहे की तिने आई होण्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या समजाव्या. कारण नुसतं मूल जन्माला घालणं, आणि माझ्याकडे एक अशी खासच केस होती, म्हणजे मी थकून गेली. एखाद्या गोष्टीत आपण थकतो ना की ज्याला उत्तरच नाही आहे. अतिशय प्रेमात पडलेली मुलगी, हां, आणि तिला आई होऊन पाहायचं होतं, आणि तिला फक्त आई होऊनच पाहायचं होतं, तिला त्या मुलाचं काहीही करायचं नव्हतं. हो, आणि तिने तसं केलं. काय वय? जाऊ द्या, वय जाऊ द्या. बापरे, वय अगदी जाऊ द्याच आहे. आता हे जर मुलीला, मी मुलगी म्हणते, ती बाई पण नव्हती तर हे होतंय. पण ती खरंच मुलगी झाली, आई झाली? आई झाली ना. बाळ जन्माला घातलं. पेपरमध्येही बघा ना की मध्ये एक मागच्या वर्षी एक होतं की त्या मुलीनी कन्सिव्ह केलं, सगळं झालं, आणि नंतर यूट्यूबवर कुठेतरी पाहून अबॉर्ट करायचा प्रयत्न केला. ते होतं ना सगळं. असं बरंच करतात. बापरे. आणि बाळाला जन्म दिला तिने? बाळाला जन्म दिला. बाळाला व्यवस्थित त्याची कुठे ऑर्फनेजमध्ये हे टाकूनही येऊन गेली. सगळं झालं. म्हणजे पुष्कळ गोष्टी झाल्या असेल यामागे, कारण फॅमिली आहे, समाज आहे. तिचा मुद्दा हा होता की फक्त हे मूल ज्याचं आहे त्याने उद्या माझ्यावर म्हणा किंवा हे मला ब्लॅकमेल नको करायला किंवा हे असं नाही तसं नाही, तर याच्यासाठी मी काय करू. पण त्या व्यक्तीला माहित होतं की हे मूल त्याचं आहे? हो, मी सांगितलं ना, असं अगदी आकंठ बुडलेली होती ती. त्याचं म्हणणं असं होतं की आत्ता हे एजच नाही आहे आपलं मूल होऊ द्यायचं. म्हणजे खूप कमी वय असेल. आणि मी म्हटलं की तुला ज्याचं मूल होऊ द्यावंसं वाटतं आहे त्याच्यावर आता हा विश्वास नाही आहे, तो कसं करायचं. म्हणजे काय एज आणि बॉडीची डिमांड आणि डिझायर्स याचं प्रमाण व्यस्त आहे.